शहरातील मलिकपुरा विभागातील नागरिक मागील 30 वर्षांपासून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत होते. मात्र या भागातील काही मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. अंदाजे 1000 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत असा आरोप व संशय येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. सदरील नावे मतदार यादीत पुन्हा घेण्यासाठी नागरिकांनी गेल्या आठवडाभरात नगरपालिकेला 4 निवेदनं दिली आहेत. या भागातील जे नागरिक मागील 30 वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावत होते अशा नागरिकांची नावे वगळण्यात आल्याचे समजतात सदरील बाब नागरिकांनी परळी नगरपालिका कार्यालयास कळवली आहे. एकंदरच या प्रकारामुळे नागरिक मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लक्ष घालून मतदार यादीतील नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. हे निवेदन देतेवेळेस काँग्रेसचे नेते विजय मुंडे यांची उपस्थिती होती. गेल्या 2 दिवसांपासून परळी शहर व परिसरात परतीच्या मान्सून पावसाने धुमाकूळ घातला असून परळी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अशात अशोकनगर, आंबेडकर नगर, प्रबुद्ध नगर, आयेशा कॉलनी, महम्मदिया कॉलनी आदी भागातील घरांना काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी आज भेट देऊन पाणी घुसलेल्या घरांची पाहणी केली व पाणी बाहेर काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला सतर्क केले. काही ठिकाणी तर स्वतःचीच यंत्रणा लावून त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या 2 दिवसांपासून परळी शहरात पावसाचा जोर वाढला आहे. परळी नगर परिषदेने मान्सून पूर्व कामे व्यवस्थित न केल्यामुळे परळी शहराच्या अनेक वस्त्यांमधील घरात पाणी शिरले. हजारो नागरिकांचे संसार व संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. त्यात त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भाग्येश्वरी सुवर्णतार दुर्गोत्सव मंडळ परळी वैजनाथ येथे अध्यक्ष राहुल अरुणराव टाक यांच्या नेतृत्वाखाली देवीच्या मूर्तीची मोठ्या थाटामाटात व उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व सोनार व सराफ बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन उत्साह वाढवला. राहुल अरुणराव टाक यांच्या हस्ते सपत्नीक देवीची आरती व महापूजा संपन्न झाली. अत्यंत मनमोहक, सुंदर व आकर्षक अष्टभुजा देवीची मूर्तीची प्रथमच परळी शहरात स्थापना झाली असल्याचे प्रेक्षकांच्या वतीने सांगण्यात आले. आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळे देखावे व समाजोपयोगी संदेश देणाऱ्या रांगोळीही काढण्यात येत आहेत. तर महिला मंडळाच्या सर्व सदस्या 9 रंगांच्या 9 साड्या परिधान करून या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. मंडळाच्या वतीने दुर्गा देवीची स्थापनाही करण्यात आली असून आज सोमवारी सौ शोभा वैजनाथ झरकर व सौ संपदा वैभव झरकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी आर्यवैश्य महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.